हॅव यू एव्हर सीन पोएम नंबर 1.3 स्टँडर्ड 9. मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे मराठीमध्ये. ओके. तर ह्या पोएम मध्ये मोस्टली होमोग्राम्स यूज केले आहे. आता होमोग्राम्स म्हणजे काय आहे, तर सेम वर्ड असतं बट त्याचे मीनिंग्स वेगवेगळे असतात. जसं मराठीमध्ये पण सिमिलर वर्ड्स असतात पण त्याचे मीनिंग्स दोन्हीचे वेगळे असतात. लेट्स स्टार्ट. हॅव यू एव्हर सीन अ शीट ऑन अ रिव्हर बेड. आता शीट ऑन अ रिव्हर बेड आपण रिव्हर बेड बोलतो. म्हणजे जे रिव्हरचा एंड असतं त्याला आपण रिव्हर बेड बोलतो आणि ज्याच्यावर आपण झोपतो त्याला आपण रिव्हर बेड बोलतो. तर आपण जे झोपतो त्या बेडवर आपण बेडशीट टाकतो. तर पोएट काय म्हणतोय की हॅव यू एव्हर सीन अ शीट, म्हणजे रिव्हरचं बेड जे आहे त्याच्यावर शीट तुम्ही बघितलं आहे काय. तर हे खूप ह्युमरसली लिहिलं आहे त्यांनी, म्हणजे एक जोकिंग वे मध्ये. ओके. नेक्स्ट. ऑर अ सिंगल हेअर फ्रॉम अ हॅमर्स हेड. आता हॅमरचं जे वरचं भाग असतं हे बघा असं, त्याला आपण हॅमर हेड म्हणतो. ओके. बट हॅव यू एव्हर सीन हेड, अ हेअर ऑन द हेड, म्हणजे आपल्या डोक्यावर केस असतात तसं हॅमरच्या हेड वरती असतात का, नसू शकतात. दिस इज जस्ट होमोग्राम. ओके. हेअर. हॅज द फूट ऑफ अ माउंटेन एनी टोज. आता माउंटेन फूट म्हणतो आपण, जे बेस असतं माउंटेनचं त्याला आपण काय म्हणतो, माउंटेन फूट. तर त्याला टोज आहेत का, त्याला बुटा आहेत काय, ऑब्विसली नॉट. ओके. दिस इज ऑल्सो होमोग्राम. अँड इज देअर अ पेअर ऑफ गार्डन होज. गार्डन होज म्हणजे जे गार्डनिंगसाठी हे टूल आपण वापरतो तर त्याचा सुद्धा पेअर असू शकतो काय. सो दिस इज अ लिटल ह्युमरस पोएम. ओके. डॅज द नीडल एव्हर विंक इट्स आय. आता नीडलला आय असतो. आता हा जो होल असतो नीडलचा त्याला आपण म्हणतो नीडल्स आय. तर हे पोएट काय म्हणतोय की डज इट एव्हर विंक. विंक म्हणजे डोळा मारतो काय नीडलचा आय, त्याला डोळा आहे पण तो मारतो काय डोळा, नो. वाय डझन द विंग ऑफ अ बिल्डिंग फ्लाय. विंग ऑफ अ बिल्डिंग म्हणजे ए विंग बी विंग ते विंग्स असतात. ओके. तर तो बोलतोय जर त्याला बिल्डिंगला विंग आहे तर बिल्डिंग उडत का नाही. कॅन यू टिकल द रिब्स ऑफ अ पॅरासॉल. आता पॅरासॉल हे छत्रीसारखं असतं, जे एन्शियंट जे इंग्लिश मेन्स होते किंवा वुमेन्स होते ते लोक वापरायचे. कशाला, तर उन्हापासून प्रोटेक्शनसाठी. तर त्याचे जे तार असतात त्याला रिब्स म्हणतात. आणि आपले जे आतले पार्ट्स असतात हे, ठीक आहे, आतड्या, त्यांना सुद्धा आपण रिब्स म्हणतो. सो ही इज कम्पेअरिंग की कॅन यू टिकल म्हणजे आपण गुदगुली करू शकतो काय त्या रिब्सला, जसं आपण आपल्याला करतो. ऑर ओपन द ट्रंक ऑफ अ ट्री ॲट ऑल. ट्रंक म्हणजे हे जे मधला भाग असतो हा कडकवाला ट्रीचा. ओके. तर ते ओपन करू शकतो काय. आता ट्रंकचे दोन अर्थ आहे, हे पण ओमोग्राम आहे. ट्रंक म्हणजे एक ट्रीचा ट्रंक असतो आणि ट्रंक म्हणजे हा जो डब्बा असतो ज्याच्यात आपण जे आधीचा असायचा पत्र्याचा किंवा मग लाकडाचा ज्याच्यात सगळं सामान ठेवायचं त्याला सुद्धा ट्रंक बोलतो. तर आपण ट्रीचा ट्रंक उघडू शकतो का या डब्यासारखं. ठीक आहे. असं विचारतो पोयट. आर द टीथ ऑफ अ रेक एव्हर गोइंग टू बाईट. आता हे जे इन्स्ट्रुमेंट आहे जे आपण वापरतो त्याला आपण टीथ म्हणतो, ह्याला दात आहेत. ओके. बट ते आणि आपले दात सिमिलर आहेत काय, नो. ही इज जस्ट एक्सप्रेसिंग इन अ ह्युमरस वे. हॅव द हँड्स ऑफ अ क्लॉक एनी लेफ्ट ऑर राईट. आता घड्याळाचे काटे आहेत, आपण काटे म्हणतो. ओके. आणि झाडाला पण काटे असतात, तर ते दोन्ही सेम आहेत काय, नो. सो इन इंग्लिश ऑल्सो वी से हँड्स ऑफ अ क्लॉक. तर आपले सुद्धा हँड्स आहेत आणि क्लॉकचे सुद्धा हँड्स आहेत, त्याच्यात सिमिलॅरिटी नाही आहे. ओके. कॅन द गार्डन प्लॉट बी डीप अँड डार्क. आता प्लॉट, प्लॉट म्हणजे काय, तर जागा, जमिनीचा एक तुकडा. डीप अँड डार्क आणि प्लॉट म्हणजे काय, सपोज कोणतरी सिरियल किलर आहे तो प्लॉट करतो आहे मर्डर, तर त्याला पण प्लॉट म्हणतो. तर ही इज आस्किंग कॅन द गार्डन प्लॉट बी डीप अँड डार्क. जसं की तो किलर आहे तो प्लॉट करतो आहे काहीतरी मर्डर, ते तसं असू शकतं काय. सो इट इज प्लॉट. दिस इज ऑल्सो होमोग्राम. की प्लॉटचे दोन अर्थ आहे, जमिनीचा तुकडा सुद्धा अँड द प्लॉट विच द द मर्डरर or the killer is plotting. Okay. अँड व्हॉट इज द साऊंड ऑफ अ ब्रिच बाक. आता बाक सुद्धा झाडाची असते आणि आपण जे कुत्रा भोगतो त्याला सुद्धा डॉग इज बाकिंग असं बोलतो, बाक. तर तो बोलतो की ही ब्रिज बाक आहे, त्याला सुद्धा आवाज येतो का जसा कुत्रा भोगतो तसा. ओके. सो इन दिस पोएम देर आर मेनी पर्सॉनिफिकेशन स्टेटमेंट्स, देर आर मेनी होमोग्राम्स. ठीक आहे. सो द पोएट इज अनॉनिमस. अनॉनिमस म्हणजे ज्यांनी आपलं नाव सांगितलं नाही आहे. सो दिस इज अ व्हेरी ह्युमरस पोएट and you can learn in a very fun way. Okay. For let me know which poem you would like me to explain in next video. Thank you.